बार्शीचे आमदार दिलीप सोपल आपलं कार्यालय बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्यांनी बार्शीतल्या कार्यालयाला टाळं लावलंय। बार्शीतील त्यांचं निवासस्थान हेच त्यांचं संपर्क कार्यालय आहे, त्यामुळे त्यांनी आपले कार्यालयीन व्यवहार बंद केलेत। याशिवाय शेतकऱ्यांनी तातडीनं कर्जमाफी द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। आषाढी वारी दरम्यान पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी एकाच रंगाच्या गडद टी-शर्ट मध्ये दिसून येतील। वारी दरम्यान बऱ्याच वेळा वारकऱ्यांना मदत अपेक्षित असते, पण कोणाकडे मदत मागायची हे समजत नाही। त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी ही कल्पना सुचवलेली आहे। काल आषाढी यात्रेच्या तयारीची बैठक पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीमध्ये सर्व पालखी सोहळे प्रतिनिधी आणि वारकरी नेत्यांसह सर्व विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। जालन्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसेनेनं ठिकठिकाणी धरणं आंदोलन केलंय। जालना जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यातल्या तहसील कार्यालयासमोर शिवसेनेनं ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। जालन्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून आंदोलनाची धग कायम आहे, त्यात आता शिवसेनेनं उडी घेत कर्जमुक्ती झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे। शेतकरी संपाच्या 7व्या दिवशी मनमाडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी निषेध दिंडी काढत भजन आंदोलन केलं। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालत काळे झेंडे दाखवत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला। मनमाडच्या सायगावमध्ये हे आंदोलन करण्यात आलं। गावातून भजन म्हणत ही दिंडी काढण्यात आली। शेतकरी संपाच्या 7व्या दिवशी मनमाडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी निषेध दिंडी काढत भजन आंदोलन केलं। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून काळे झेंडे दाखवत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला। मनमाडच्या सायगावात हे आंदोलन करण्यात आलं। गावातून भजन म्हणत ही दिंडी काढण्यात आली। सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यामध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली। कुडाळ तिठा ते शिवाजी चौक या मार्गावरती ही बाईक रॅली काढण्यात आली। वेंगुर्ल्यातील मठ बाजारपेठ 100% बंद ठेवण्यात आली होती। संपूर्ण सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांना संघटित करून कर्जमाफीसाठी लढा देण्यात येईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केलाय। 300 सेंटीमीटरच्या वर रुंदी असलेल्या झाडांची जोपासना करणाऱ्या शेतकऱ्याला वर्षाला 1000 रुपयांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे। राज्य शासनानं 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून यावर्षी उद्दिष्टपूर्तीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। नागपुरात घडणाऱ्या गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललाय। अलीकडेच नागपूर पोलिसांनी खरबी परिसरामध्ये 7 सदस्यीय टोळीला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे। अत्यंत सराईत गुन्हेगारांची ही टोळी वर्धा आणि हिंगणघाट परिसरातून नागपुरामध्ये गुन्हे घडवण्यासाठी दाखल झाली होती। महामार्गावरील पेट्रोल पंप आणि वाहन चालकांना लुटण्यासाठी ही टोळी नागपूरमध्ये आली होती, तर दुसरीकडे छत्तीसगडच्या रायगडमध्ये ज्वेलर्सला लुटून त्याची हत्या केल्याप्रकरणी नागपुरातून एकाला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वाशिमचे उपसरपंच बबन पायघन यांच्या हत्येप्रकरणी वाहतूक पोलिसासह 3 जणांना अटक करण्यात आली आहे। वाशिम पोलिसांनी 8 दिवसांमध्ये या गुन्ह्याचा तपास लावलाय। 26 मे रोजी अंजनखेडा येथून सोयाबीन विकण्यासाठी निघालेल्या बबन पायघन यांना रस्त्यामध्ये अडवून धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती। यात प्रवीण पायघन हा मुख्य आरोपी असून 2011 मध्ये प्रवीण विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। सामाजिक दबावातून प्रवीणचं बलात्कारित मुलीशीच लग्न लावण्यात आलं। यात बबन पायघन यांचाही पुढाकार होता आणि याच रागातून प्रवीण साथीदारासह त्याची हत्या केल्याचं समोर आलंय। फी भरली नाही म्हणून नाशिकच्या केम्ब्रिज शाळेनं 10वीतल्या 7 विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखवलाय। त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, पण वारंवार सूचना देऊन सुद्धा फी न भरल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं शाळेकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय। शाळेनं अचानक प्रवेश शुल्कामध्ये फी वाढ केल्यानं मागील 1 वर्षापासून पालकांचा शाळेविरोधात लढा सुरू आहे। याबाबत विभागीय शुल्क नियामक समितीपुढे या प्रकरणाची छाननी सुरू आहे। निकाल येईपर्यंत मुलांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेनं काळजी घेण्याचं शिक्षण विभागामार्फत सांगण्यात येऊन देखील सुद्धा शाळेची कारवाई निंदनीय आहे। आपल्या धडाकेबाज स्टाईल आणि वक्तव्यासाठी ओळखले जाणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना कधीही अटक होऊ शकते, तसे संकेतच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत। खंडणी प्रकरणी न्यायालयानं उदयनराजे भोसलेंचा जामीन अर्ज फेटाळलाय। सर्वांना समान कायदा असल्याचं सांगत गरज पडल्यास उदयनराजे भोसलेंवरती
अटकेची कारवाई करण्यात येईल अशी माहिती विश्वास नांगरे पाटलांनी दिली आहे। अहमदनगरमधील राळेगण सिद्धीला राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामरक्षकांची नियुक्ती करण्यात आली। ग्रामरक्षक दलाच्या सदस्यातून अध्यक्ष आणि सचिवाची निवड होणार आहे। 15 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या नवनियुक्त सदस्यांना राळेगणला ओळखपत्र दिले जाणार आहे। हा ग्रामरक्षक दल सर्वांना आदर्श असून छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मसुदा मागितल्याचं अण्णांनी सांगितलंय। संपाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांना नंदुरबार शहादा या राज्यमार्गावरती रास्ता रोको केलाय। शेतकऱ्यांसोबत महिलाही मोठ्या प्रमाणावरती या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनामुळे महामार्गावरती काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक पूर्वपदावरती आली। राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी राज्य शासनाचा पुरस्कार परत केलाय। हिंगोलीच्या दांडेगावमध्ये राहणाऱ्या कैलास साळुंखे यांना 2004 मध्ये राज्यपालांच्या हस्ते कृषी उद्यान पंडित पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। शेतकरी संपामध्ये सहभागी होत साळुंखे यांनी हा पुरस्कार परत केलाय।